स्वागत आहे मित्रांनो तुमचं करंट एडिटोरियल मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. संपादकीय लेख यामध्ये आपण लोकसत्ता पेपरमध्ये प्रकाशित होणारे लेख हे बघत असतो. तर चला बघूयात आजचा लेख. आजचा संपादकीय लेख आहे त्यांची भारतविद्या, देशी लिपींचा मळा. प्रदीप आपटे. सेरामपूरच्या राहत्या घराभोवती 5 एकराची बाग फुलवणाऱ्या मिशनरी विल्यम केरीने भारतीय लिपींचेही सिंचन केले. इंडियन रेकॉर्डर्स ऑफ शिवाजी या नावाचा इंग्रजीच्या दप्तरातील दस्तऐवजांचा त्रिखंडी संग्रह उपलब्ध आहे. त्यातल्या 253 क्रमांकाच्या लेखपत्रात 9 जानेवारी 1670 पुढील मजकूर आहे. भीमजी पारीखची आपल्याला विनंती आहे की आपण मुंबई येथे एका कुशल मुद्रक पाठवावा. त्याच्या छापखान्यात काही प्राचीन ब्राह्मणांनी हस्तलिखित ग्रंथाचे मुद्रण करावे अशी त्यांची तीव्र इच्छा आहे. मुद्रकास मोबदला म्हणून 3 वर्षासाठी प्रतिवर्षी 50 पौंड देण्याची तसेच या कामासाठी लागणारे अवजारे व इतर साधनसामग्री याला येणारा खर्च देण्याची भीमजी यांची तयारी आहे. हा मोबदला पुरेसा वाटत नसल्यास मुद्रकाला जो मोबदला देणे आपणास योग्य वाटत असेल तसेच इतर बाबतही आपण आज्ञा कराल त्याप्रमाणे करायचे आश्वासन त्याने दिले आहे. या विनंतीचा मागोवा घेणारी लेखपत्रे आहेत. यावरून लक्षात येते की मुद्रक म्हणून 2-3 कारागीर धाडूनही बनिया लिपीचे योग्य तसे साचे करणारा त्याचे अनुरूप खिळे ओतणारा ओतारी न मिळाल्याने भीमजीचा खटापट फळास आला नाही. नंतरचा आणखी एक नोंदलेला प्रयत्न 120 वर्षानंतरचा आहे. पुण्याच्या रेसिडेन्सीमध्ये चार्ल्स मॅरिटच्या शिल्पचित्र शाळेत एका तांबट विद्यार्थ्याकडून मराठी अक्षरांचे खिळे तयार करून घेण्याचा घाट नाना फडणवीसांनी आरंभला. परंतु 1796 साली दुसरा बाजीराव गादीवर आला. त्यात नानाचे पारडे फिरले. या घडामोडीने कारागीर पांगले. हा तांबट कारागीर मिर्जेस पेटवर्धनाच्या आश्रयी गेला. त्यांनी हा उद्योग पुढे सुरू ठेवला आणि 1805 साली गीतेची छापील पोथी तयार करून घेतली. कालांतराने मुंबईत ही कला आणि व्यवसाय रुजला आणि नावारूपास आला. त्या अगोदरचे हे 2 देशी यज्ञ. याच कालांतरात मुद्रणातले लक्षणीय प्रगतिशील उलाढाल घडत गेली ती कोलकाता आणि श्रीरामपूर येथे. 1774 साली विल्यम जोनच्या प्रेरणेने आणि वॉरेन हेस्टिंगच्या संमतीमुळे नाथनिएल हालेडन फारसी ग्रंथावरून हिंदू कायद्याचे भाषांतर प्रसिद्ध केले. त्यानेच इतर सरकारी इंग्रज बांधवांसाठी बंगाली भाषेचे व्याकरण लिहिले. गव्हर्नर जनरलच्या आग्रहाखातर ते बंगाली लिपीत छापले. हे बंगाली मुद्राक्षरात छापलेले पहिले पुस्तक चार्ल्स विल्किन्स या गृहस्थाचा उत्साह आणि अफाट परिश्रम यामुळे शक्य झाले. विल्किन्स कंपनीच्या सेवेत 1770 साली दाखल झाला होता. निखळ जिज्ञासेपोटी तो संस्कृत शिकला. 1779 साली त्याचे संस्कृत व्याकरण शिकविणारे पुस्तक छापले गेले, पण ते रोमन लिपी वापरून छापले होते. याच विल्किन्सने छपाईची कला स्वबळाने आत्मसात केली. धातूच्या ठोकळ्यात अक्षरे कोरणे, या मूळ साच्यातून मुद्रा बनविणे, मुद्रामधून त्याच्या मातृका तयार करायच्या, या मातृकातून धातू ओतून मुद्राक्षे करायची, ती जुळवायची आणि छापायला वापरायची. हा सगळा खटाटोप त्याने एकट्याने केला. एवढीच नव्हे तर ही कला त्याने पंचानन कर्मकार या हिंदुस्थानी लोहाराला शिकविली आणि पंचांनाने ती इतर हिंदुस्थानींना शिकविली. आग लागून कारखाना भस्मसात होण्यापर्यंत सगळी संकटे सोसत त्याने हे कर्म पार पाडले. हेच पुढे त्याने देवनागरी लिपीसाठी देखील साध्य केले. दरम्यान त्याची संस्कृतची गोडी बळावतच होती. त्याने संस्कृतचे व्याकरण लिहून स्वतःच घडविलेल्या देवनागरी मुद्रांसह छापले. त्याला 1833 साली नाईटहूड सर उपाधी देऊन गौरवण्यात आले. याच परंपरेतला परंतु ईस्ट इंडिया कंपनीच्या कुंपणाबाहेरचा कर्तबगार भाषाभिषक म्हणजेच विल्यम केरी. विल्यम केरी ह्या चर्मकारपेक्षा असलेला आत्यंतिक ख्रिस्तनिष्ठ गरीब कनवाळू स्वभावाचा गृहस्थ होता. ख्रिस्त प्रचार ही त्याची खरी आस. हिंदुस्थानात तो एका तंबाखू कंपनीचा व्यवस्थापक म्हणून गुजरण करीत होता. ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रदेशात ख्रिस्त धर्म प्रसारावर बंदी होती, तरी तो आपल्या परीने प्रचाराचे गाडे रेटत राहे. येशूचा संदेश स्थानिक भाषेच्या आपुलकीने अधिक प्रभावी पोहोचेल यावर त्याचा विश्वास होता. त्याचा मुलगा मरण पावला. पत्नी दुभंग मनाची रुग्ण होती. आर्थिक चणचण असायची. कंपनी डबघाईला आली. उभा केलेला कारखाना जळाला. अशा वैयक्तिक आयुष्यातील सगळ्या हाल अपेष्टा दुःखाने धीराने गिळत तो भाषा आत्मसात करू लागला. स्थानिक लिपीत मुद्रणाचा ध्यास करून प्रयत्न करीत राहिला. अंगची बळी 2च. एक येशू कृपा वचनावरील निष्ठा आणि दुसरी अपार जिज्ञासा. भाषा आत्मसात करणे हा त्याचा जणू सहज देवभाव झाला होता.
एवढेच नव्हे तर आसपासच्या अवघ्या परिसराबद्दल त्याला अतोनात कुतूहल. प्राणी, पक्षी, वृक्ष, वनस्पती, कीटक याची निरखून पारखून वर्णन त्याने लिहिलेले आढळते. प्रत्येक औत्सुक्य विषयाबद्दल तो वेगवेगळ्या चोपट्यात नोंद ठेवत असे. रॉक्सबर्ग हा वनस्पती तज्ज्ञ कोलकाता रॉयल गार्डनचा प्रमुख होता. तो केरीचा खास मित्र होता. नव्या अपरिचित वृक्षांच्या बिया गोळा करणे, त्याची रोपे बनवणे हा त्याच्या जिव्हाळ्याचा छंद होता. रॉक्सबर्ग मरण पावल्याने केरी आणखी दुःखी झाला. पण रॉक्सबर्गचे फ्लोरा इंडिकाचे सचित्र 3 खंडी वर्णनग्रंथ त्याने संकलित करून प्रकाशात आणले. सेरामपूरमधल्या डॅनिक वसाहतीतील धार्मिक मोकळीक होती. ईस्ट इंडिया कंपनीचा तिथे अंमल नसल्याने भागात ख्रिस्त प्रसाराला मज्जाव नव्हता. तिथले मिशन ख्रिस्त प्रसाराला वाहिले होते, पण त्याची आर्थिक स्थिती ओढगस्तीची असे. 1801 मध्ये कोलकात्याच्या फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये त्याला संस्कृत आणि बंगाली भाषेचा प्राध्यापक म्हणून नेमणूक मिळाली. कालांतराने मराठी शिकवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यामुळे त्यांची मासिक प्राप्ती चांगलीच वधारून महिना 1000 रुपये झाली. मुद्रणकला आणि छपाई तंत्राबद्दलच्या कलेबाबत केरीच्या नेतृत्वाने फार निराळी आणि मोठी मजल मारली. देवनागरी लिपीत व्यंजनवर्ण आणि स्वराची सांगड उर्फ बाराखडी आणि जोडाक्षरे यामुळे मुद्रांची संख्या फार भोगते. श्रीरामपुरात अशा 700 मुद्रा तयार केल्या गेल्या. बंगाली, तमिळ, कानडी लिपीची गरज देखील अशी फुगवट्याची असते. वेलकनच्या तालमीत तयार झालेला पंचानन नोकरी शोधत श्रीरामपुरात दाखल झाला होता. पंचाननच्या जोडीला त्याच्या जातीचा मनोहर नावाचा मदतनीस येऊन मिळाला. या जोडीने देवनागरी मुद्रा कोरल्या, ओतल्या. देवनागरी मुद्रा छापाबद्दल आणखी एक तिढा होता. मराठी भाषेच्या संदर्भात देवनागरी लिपीबद्दल हा तिढा हाताळणे जरुरी होते. तो तिढा मोडी लिपीच्या सढळ सहज वापरामुळे आला. त्या काळात मराठी लिहिणारे वाचणारे भवंशी मोडी लिपीतच व्यवहार करत. ग्रंथलेखन वगळता बाळबोध लिपी फार प्रचलित नव्हती. मोडी रूपच प्रचारात होते. त्याबद्दल केरीने नोंदले आहे. मराठी भाषेतील पुस्तके सामान्यतः देवनागरी लिपीत लिहिली जातात, परंतु दैनंदिन व्यवहार व्यापारात लोकांना अधिक परिचित लिपी मोडी हीच आहे. दोन्हीमधली मूळाक्षरांची व्यवस्था सारखीच आहे. मात्र बंगालात अद्याप मोडी लिपीची मुद्राक्षरे तयार झाली नसल्याने या पुस्तकात म्हणजे मराठा व्याकरण या पुस्तकात देवनागरी लिपीचा अवलंब केला आहे. त्यांच्या हाताखालचे अनेक कारागीर लिपी कोरण्यात आणि टाईप फाउंड्री चालवण्यात भलतेच वाकबगार बनले. पंचाननचा शिष्य मनोहर 40 वर्षे या कामात गुंतला होता. या चमूने अनेक पौरात्य भाषांचे सुबक मुद्राक्षर संच बनविले. केरीने मुख्यत्वे करून नवा करार भारतीय भाषांत आणि लिपीत त्यांच्या स्थानिक भेदासह आणण्याचा धडाका लावला होता. वानगी दाखल काही मोजक्या भाषा व लिपी बघू. बंगाली, उडिया, मागधी, असामी, मणिपुरी, देवनागरी, उदयपुरी, जयपुरी, बिकानेरी, भाटी, गढवाली, नेपाळी, गुजराती, पंजाबी, काश्मीरी, मुलतानी, पश्तू, बलुची, तेलुगू, कानडी एवढ्यावर तो थांबला नाही. 1813 साली चिनी लिपीची देखील सुट्या खेड्यांच्या अक्षराचे साचे बनविले. त्यापूर्वी सर्व मुद्रण सामग्री इंग्लंडहून आयात करावी लागे. स्थानिक कारागिरीनिशी साकारलेल्या या उद्योगाचे खर्च तर भलतेच कमी झाले. इंग्लंडच्या तुलनेने 1/3 ते 1/7 एवढीच ते कमी खर्चात बनू लागले. त्याचबरोबरीने कागदाची निर्मितीसुद्धा त्याने कमी खर्चाची आणि भरोशाने पुरवठा करणारी गिरणी उभी केली. अगोदर कागद निर्मितीसाठी हाताने चालवायच्या ट्रेडमिल होत्या. त्यातले धोके व कष्ट वाचण्यासाठी 12 अश्वशक्ती वाफेचे इंजन 1820च्या मार्चमध्ये घडून घेतले गेले. ते बघायला युरोपियनसह स्थानिक लोकांच्या झुंडी लोटत. त्याचा ससेमिरा ही एक डोकेदुखीच झाली. त्यामुळे श्रीरामपूर हे पूर्ण स्थानिक कामगाराच्या बनावटीच्या बनणाऱ्या हात कागदाचे मोठे केंद्र बनले. 1857च्या बंडात शिपायांनी वापरलेल्या पिस्तुलातील काडतुसेही या कारखान्यात बनली होती. कालांतराने या कारखान्यात डावलून लंडन येथून कार्यालयीन लेखन सामग्रीचा कागद आणण्याचा घाट घातला गेला. त्यामुळे स्थानिक उद्योग व रोजगार धोक्यात येत होता. या पक्षपाताविरोधात बरीच ओरड झाल्याने तो निर्णय रद्द झाला. ब्रिटिश स्थापित कारखान्यात स्वदेशी हित मागणीचा नमुना उजाडला. लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठित प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि विचक्षण अभ्यासक आहेत.